ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथील संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गणपतराव पाटील शेळके यांच्या 31व्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा संस्थेचे संचालक लिंबाजी पाटील हे होते। प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर भाऊ शेळके, संचालक सागर शेळके तसेच ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, पर्यवेक्षक वाघ, प्राध्यापक काकडे येथील पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव जाधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या। कार्यक्रमाचे वेळी सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केले, प्रास्ताविक वाघ यांनी केले। प्रास्ताविकामध्ये त्यांनी गणपतराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। नव्या पिढीला दिशा देण्याचं काम स्वर्गीय पाटील साहेबांनी केलं। आज त्यांनी लावलेल्या झाडाची फळे आपण सांगत आहोत। मुलांनी काळाप्रमाणे अभ्यासात प्रगती करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जिद्दीनं मेहनत करून आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत असं मार्गदर्शन केलंय। यावेळी गोपाळराव जाधव यांनी 1982 पासून शाळेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत सर्व जुन्या आठवणी जाग्या करताना अनेक अडचणी व सामान्य परिस्थितीवर मात करून साधू बुवांनी बहुजनांच्या हितासाठी जीवन जगताना हे कार्य प्रेरणादायी ठरलंय। प्रत्येक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी सहजच मार्गदर्शन केलंय। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर धारेवर या गावातील आदर्श गाव निर्माण करून 35 वर्ष पेठ गावातील सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभागी होऊन सरपंच पदावर कार्यरत होते। आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात झालंय। त्याचा वारसा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज शेळके यांनी आपल्या मेहनतीतून हे कार्य सहजच हसत खेळत चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत असं मोलाचं मार्गदर्शन केले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।